नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यामधून. बिकानेर जिल्ह्यामध्ये खरपुरा नावाचं एक छोटंसं गाव आहे उत्तर दिशेला. या गावामध्ये राहणारा संतोष. संतोषचं वय साधारणतः 27 वर्ष होतं. हा संतोष रात्रीचे 9 वाजता दारू पीत बसलेला होता. त्यावेळेला त्याच्या मित्राचा फोन आला. त्याच्या मित्राचा फोन आलेला बघून त्याने उचलला फोन. दारू पीत चांगला नशेमध्ये गेलेला होता संतोष. त्यावेळेला त्याचा मित्र म्हणतो की "अरे, तू आज काय करतोय नेमका? तुझा जुना विषय गावात आलेला तू बघितला का नाही?" संतोष त्याला म्हणतो की "जुना विषय म्हणजे मला काही समजलं नाही." त्याचा मित्र म्हणला की "अरे, तुझी गर्लफ्रेंड जिचं 20 दिवसापूर्वी लग्न झालंय." आता हे ऐकून तो संतोष अजूनच दारू प्यायला लागतो, कारण तिच्यामुळेच हा दारू प्यायला शिकला होता. काही दिवसापूर्वी त्या संतोषच्या गर्लफ्रेंडचं लग्न झालेलं होतं. आता ज्यावेळेला त्याची बाटली संपते त्यावेळेला संतोष उठतो, मोबाईल काढतो आणि त्याच्या गर्लफ्रेंडला फोन लावतो. म्हणतो की "ते तुझ्या घराच्या मागं ऊस आहे ना, त्या ऊसामध्ये ये आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे." त्याची गर्लफ्रेंड त्याला नकार देत होती, म्हणत होती की "माझं लग्न झालं, मी नाही येऊ शकत." पण संतोष म्हणला की "मी माझ्याकडे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे, तुझ्या नवऱ्याला पाठवू का?" आता ही धमकी दिल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड त्या ठिकाणी यायला तयार होते. अर्ध्या तासात हा संतोष तिच्या घरामागच्या ऊसामध्ये जाऊन थांबतो. त्या ठिकाणी तो तिला लोकेशन पाठवतो. त्याची गर्लफ्रेंड त्या लोकेशनवरती पोहोचते. ज्यावेळेला तो तिला बघतो त्यावेळेला ढासाढासा रडायला लागतो. साडी घातलेली होती, गळ्यात मंगळसूत्र होतं, डोक्याला सिंदूर लावलेला होता. आज तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज होतं. ज्यावेळेला हा संतोष तिला बघतो त्यावेळेला म्हणतो, "तुझी चांगलीच मजा चालू आहे. जर मला सांग आता, तुझ्या नवऱ्यानं स्वागरात्रीला काय केलं?" त्यावेळेला त्याची गर्लफ्रेंड म्हणते की "तू कशाला आला इथं? मला सारखं सारखं बोलू नको बरं का, माझं लग्न झालंय आणि आता माझ्या नादी लागू नको, माझा विषय सोड." पण तो संतोष काय ऐकाय तयार नव्हता. तिला म्हणतो "बस इथं, काही वेळ माझ्यासोबत बोल." आणि तिला विचारू लागतो की "स्वागरात्रीला काय काय झालं? तुझ्या पतीनं काय केलं?" त्यावेळेला त्याची गर्लफ्रेंड म्हणते की "काय केलं म्हणजे? एक व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत काय करतो तेच की." तिला संतोष विचारतो की "त्याने तुझ्या गुप्तांगाला हात लावला का?" ती म्हणली "लावला." त्यावेळेला संतोषचं डोकं सरकू लागतं आणि म्हणला की "त्याने संबंध पण केले असतील." ती म्हणली "केलेत." आता एवढं ऐकल्यानंतर त्या संतोषने त्या ठिकाणी तडकाफडकी उठला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणू लागला की "तू आता बघच नुसतं मी काय करतो, आज मी विषय संपवून टाकतो." तर त्याच्यानंतर मित्रांनो संतोषनं जे केलं ते खूप भयानक होतं. असा दिवस कोणावरही येऊ नये. तर नेमकं काय घडले पूर्ण घटनेचा तपशील देतो. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आत्तापर्यंत बघितला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि हा शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी मी एक लाईट मागवलेली आहे. ती लाईट जर तुम्हाला घ्यायची असेल, हेडलॅम्प आहे, सेन्सरवरती चालते, त्याला कडेने हात फिरवला चालू बंद होती. जर समजा तुम्ही काय काम करत असेल, रानामध्ये पाणी सोडत असाल, एका हातानं बॅटरी धरायची, एका हातानं हे करायचं पाणी सोडायचं, हे तर परवडत नाही ना. हे डोक्याला लावायची, सेन्सरवर चालू करायची आणि चांगल्या प्रकारे आरामात पाणी सोडू शकता. जर खरेदी करायची असेल तर मी नंबर देतो किंवा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला नंबर देतो. त्याच्यावरती कॉल करून तुम्ही आरामात खरेदी करू शकता. किंमत पण खूपच कमी आहे. आता सध्याला ऑफर चालू आहे. याची किंमत तशी तर 799 आहे. पण तुम्हाला ऑफरमध्ये तुम्ही आपला हा व्हिडिओ बघून आलाय त्याच्यानंतर तुम्हाला ही फक्त आपण 449 रुपयाला देणार आहे. तर कमेंटमध्ये सांगा किंवा नंबरवरती कॉल करा. तर नमस्कार मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं, राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे. या गावामध्ये राहणारा संतोष. या संतोषकडे ना स्वतःची 7-8 एकर शेती होती. त्याचे आई वडील जे होते ते शेती करायचे, पण हा संतोष कुठंतरी कामाला लागायचा नियोजनामध्ये होता. कारण त्याचं वय झालं होतं 24-25, अजूनपर्यंत लग्न नव्हतं. या संतोषसाठी 7 ते 8 लोक स्थळं घेऊन आली होती, पण कोण म्हणायचं की ठीक आहे रान आहे, पण नोकरी नाही. काही लोक म्हणायचे की तू बेरोजगार आहे, तुला देणार नाही. आता हे सगळं ऐकून त्याचा माथा फिरायचा. संतोष विचार करू लागला की मी जर असं राहिलो तर माझा काहीच उपयोग नाही, मला नोकरी तर करावीच लागेल. त्याच्यासाठी संतोष त्याच्या आईबापाला म्हणतो की "आई, माझी 12वी झालेली आहे, मला असं काम तर काय मोठं भेटणार नाही, 10-15 हजार रुपयाचं काम भेटेल, मी तेवढंच करतो MIDCमध्ये." त्यावेळेला त्याची आई म्हणते की "नको रे बाळा, एवढ्या मोठ्या शेतीचा मालक तू, आणि तू MIDCमध्ये काम करणार लोकांच्या हातात, हे नको करू." पण संतोष काय ऐकण्यासाठी तयार नव्हता. त्याचं वय निघत चाललं होतं, त्याला चिंता होती. त्यावेळेला संतोष काही दिवसानंतर MIDCमध्ये जातो. त्या ठिकाणी एक वॉचमॅनची नोकरी भेटते त्याला. आता संतोषला कधी नाईट ड्युटी भेटायची, कधी सकाळी जावं लागायचं. 12 तासाचं काम होतं, 15,000 पगार होती, एक वेळचा नाश्ता होता. अशा प्रकारे संतोष त्या ठिकाणी काम करू लागला. पण त्याच्यानंतर ही स्थळं आलं की आता त्या लोकांच्या अपेक्षा, ठीक आहे नोकरी आहे पण 15,000 पगार आहे, त्यामध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आहे, हे तर काय परवडणार नाही. आता हे सगळं ऐकून संतोष पिकला होता. संतोष विचार करतो की मला नाही होणार आता. कोणाच्या कितीही अपेक्षा आहेत,
त्या काय मी पूर्ण करू शकत नाही. कोणाला नोकरी पाहिजे, नोकरी असेल तर लाख रुपयाची पाहिजे. मी जसा आहे तसा आहे. आता माझ्याकडून काय होणार नाही. त्याच्यामुळे तो आपल्या शांत नोकरी सोडून घरी बसला. जेव्हापासून हा घरी बसला होता त्यावेळेलापासून त्याचे आई वडील खुश होते. त्याला म्हणायचे, तू फक्त शेती कर रे, काही जरी नाही केलं तरी तू मजूर लावून शेती करून घेतली तरी तुला काही कमी पडणार नाही. आई बापाचं असं बोलणं ऐकून संतोष त्यांना होकार देतो आणि म्हणतो की ठीक आहे, आजपासून मी शेतीच करणार. त्याचे वडील म्हणतात की चालेल, काही हरकत नाही, आता तू उद्यापासून लक्ष द्यायला चालू कर. आपल्या रानात 3 एकरात ऊस आहे, बाकीच्यात 1-2 एकरात मका आहे, बाकीचं काय ते पडी काय त्यात काय तर तुझ्या हिशोबाने कर. संतोष त्यांना होकार देतो. संतोषचे वडील म्हणतात की आपला ऊस जो आहे त्याला गवत काढावं लागेल, मजूर बोलवून घे गावातनं, त्यांचा काय पगार असेल ते मी देऊन टाकतो. संतोष त्यांना होकार देऊन गावामध्ये त्याच्या एका मित्राला फोन करतो. म्हणतो की अरे कोण मजूर भेटेल का? त्यावेळेला त्याचा मित्र म्हणला की अरे मजूर भेटणं तर शक्य नाही आता सध्याला, खूप त्रास आहे मजुरांचा, मजूर भेटत नाहीत, पण मी बघतो ट्राय करून. आमच्या शेजारी एक महिला आहे, ती जर भेटली तर ठीक होईल. या संतोषचा मित्र संतोषला दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कॉल करतो. म्हणतो की ती महिला यायला तयार झाली, तिला गाडीवरती घेऊन जावं लागेल तुला. संतोष म्हणला ठीक आहे, पण कोणाच्या घरी यायचं आहे, कोण आहे नेमकं मला सांग. त्यावेळेला त्याचा मित्र सांगू लागतो की अरे ती छाया, जी की आपल्या गावातली नाही का, तिचा पती काही वर्षापूर्वी गेला आहे. संतोष म्हणतो की अरे ती कामाला चालली का? संतोषचा मित्र म्हणला की हो, अरे तिची परिस्थिती जरा खराब झाली त्यामुळे कामाला जावं लागायले, म्हणला वाईट झालं तिच्यासोबत. बरं जाऊ दे म्हणला, मी घेऊन येतो. संतोष त्या ठिकाणी पोहोचतो 8 वाजता. त्या महिलेला छायाला बसवतो गाडीवरती आणि आपल्या रानाकडे निघायला लागतो. रस्त्याने जाता जाताच्या आता गाडीवरती ज्या वेळेला छाया बसली त्यावेळेला तो संतोष जाताना गप्पा मारत होता तिच्यासोबत, कसं झालं, काय झालं, कामाला काय जात आहे. त्यावेळेला ती छाया सांगू लागली की पती गेल्यापासून माझी परिस्थिती जरा डाऊनच चालली. माझ्या पतीने थोडेफार पैसे ठेवले होते, पण ती सगळी उधारी त्याचं कर्ज चुकवण्यामध्ये गेली. आता मला काम करून खावं लागतंय. या छायाबद्दल बोलायचं झालं तर साधारणतः 38 वर्षांची महिला होती. अजूनपर्यंत तिला संतान नव्हतं, पण दिसायला 1 नंबर टॉपमध्ये होती. त्यामुळे गावातल्या अनेक तरुणांची नजर तिच्यावरती होती, पण तिने सगळ्यांची नजर वाचून तिची जवानी वाचून ठेवलेली होती. पती गेल्यापासून एकटीच राहत होती. गावाच्या चौकामध्येच घर होतं, त्याच्यामुळे तिच्यावरती खूप लोकांच्या नजरा होत्या. हे संतोष तिची कहाणी ऐकत ऐकत रानामध्ये पोहोचतो. रानामध्ये पोहोचल्यानंतर तिला सांगतो की हा आपला 3 एकर ऊस आहे, यामध्ये गवत काढायचं आहे. जसं जसं मोठं दिसेल तेवढं उपटून घ्यायचं, बाकी राहू दे, बघू, त्याला तणाचं औषध मारतो मी. ती छाया त्याला होकार देते आणि कामाला लागते. ती म्हणते पाणी घेऊन ये. संतोष विहिरीवरती जातो, एका कॅन्डात पाणी घेऊन तिला आणून देतो. छाया त्याच्या कामाला लागते. संतोष घरी निघून गेला, जेवण वगैरे केलं घरी जाऊन, आणि आईला सांगतो की ती छाया आहे ना, ती कामाला आली, जेवण वगैरे झाल्यावर जा तिच्याकडं. त्याची आई त्याला होकार देते. संतोष त्या ठिकाणाहून निघून जातो. सायंकाळचे 5 वाजता त्या छायाला सोडायसाठी संतोष पुन्हा गाडी घेऊन येतो आणि तिला घरी सोडतो. आता संतोषने बघितलं की तिने तर 5 ते 6 साऱ्या गवत काढलेले. त्यावेळेला तो विचार करतो की त्या ठिकाणी मालक जर नसला, त्यावेळेला कामगार काम अजिबात करत नाहीत. आता विचार करतो उद्यापासून मीच हिच्यापाशी थांबतो आणि काम करून घेतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता संतोष छायाला घेऊन रानामध्ये आला. आज हा संतोष पूर्ण तयारीने आला होता, स्वतः तिच्यासोबत काम करणार होता. त्यामुळे छायालाही गप्पा मारायला कोणीतरी होतं. आता या दोघांच्या गप्पा मारत मारत काम चालू झालं. कालच्यापेक्षा आज काम जास्त झालं होतं. एकमेकाच्या साथीनं दोघांनी काम केलं चांगल्या पद्धतीने. आता ही जी छाया होती तिचाही दिवस चांगल्या गेल्यामुळे ती आता या संतोषसोबत चांगल्या पद्धतीने बोलत होती, ओळख झाली होती दोघांची. दिवसभर गप्पा मारले, जेवण केलं. दुसऱ्या दिवशी तसंच 8 ते 10 दिवस गेल्यानंतर या दोघांमध्ये आता एवढं ओळख, या दोघांमध्ये एकमेकाविरुद्ध आकर्षण यायला लागलं होतं. म्हणजे कसं, हा संतोष विचार करायचं की माझं वय झालंय भरपूर, अजूनपर्यंत मी संबंध केले नाहीत, आणि या छायाला वाटायचं की मला एखाद्या जोडीदाराची गरज आहे. त्याच्यासाठी हा संतोष परफेक्ट राहील, पैसेवाला आहे, मला काम करायची गरज नाही, आणि नंतर हा तरुण पण आहे. या दोघांमध्ये आता हळूहळू नजदिकी वाढायला लागते, आणि याच नजदिकीचा फायदा घेऊन संतोष एक दिवशी तिच्यासोबत संबंध करतो. पण आता हे जे केलं याच्यामुळे याच्या आयुष्यात खूप मोठा कांड होणार होता. त्याच्याबद्दल तर सांगतोच मित्रांनो, पण मी तुम्हाला जसं सांगितलं सुरुवातीला, आपल्या इकडे एक लाईट आहे, ती खरेदी करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती फोन नक्कीच करा. तर मित्रांनो, या छाया आणि या संतोषमध्ये असे संबंध चालत राहिले. पण या संबंधाची कुणकुण संतोषच्या आईला लागली. त्यावेळेला ती संतोषला खडकावते आणि म्हणते की हे जर करायचं असेल तर मी माझा जीव देते, माझा पोरगा असं वाईट काम करतोय. अरे ती माझ्याच वयाची आहे, थोडंफार अंतर असेल, नाहीतर माझ्या एवढ्या वयाच्या बाईसोबत तो असं करतोय. शपथ घे, परत असं नाही करणार. आईचं असं बोलणं ऐकून हा संतोष शपथ घेतो आणि छायापासून लांबी बनवायला चालू करतो. तर छाया संतोषला बोलवायचा खूप प्रयत्न करत होती, पण हा संतोष काय जायला तयार नव्हता. हे सगळं बघून त्या संतोषची आई विचार करते की
पोरगा वयात आलाय, काही जरी झालं तर त्यालाही कंट्रोल होणार नाही, याचं लग्न लावून द्यावं. त्याच्यासाठी ती त्या संतोषच्या बाप्पाशी बोलणं करते. संतोषचा बाप म्हणतो ठीक आहे, याचंही आपण लग्न लावून द्यायलाच पाहिजे आहे. आता या दोघांमध्ये जवळच्या नातेवाईकांना सांगण्यात येतं की आमचं पोराचं लग्न करायचं आहे. आता काही दिवसापूर्वी भरपूर स्थळं येऊन गेलेली होती. मधल्या काही काळामध्ये यांनी विषय सोडून दिला होता, पण आता या संतोषने शेती करून चांगल्या प्रकारे ऊसाचं उत्पन्न काढलं होतं. 15 ते 20 लाख रुपये उत्पन्न आलं होतं. या सगळ्याची चर्चा पूर्ण नातेवाईकांमध्ये झालेली होती. आता काही दिवसानंतर या संतोषचा चुलत मामा संतोषच्या आईला फोन करतो आणि म्हणतो माझी पोरगी आहे, काही दिवसापूर्वी त्याची 12वी झाली, मला लग्न करायचं आहे. संतोष मला बरा वाटला म्हणून मी संतोषसोबत लग्न लावायचा विचार करतोय. तिचा दिसायला अतिशय सुंदर आहे. संतोषने पण बघितली 1-2 वेळा. बघ विचारून संतोषला विचारण्यात येतं. संतोष म्हणतो मी बघितलंय, काही हरकत नाही, तुमच्या हिशोबाने बघा. ज्या वेळेला संतोषला त्याचा फोटो वगैरे दाखवण्यात येतो, संतोष खुश होतो, होकार देतो. आता 2 कुटुंबामध्ये बातचीत चालू होते. संतोष आणि त्या आनंदीमध्ये चांगल्या प्रकारे बोलणं झाल्यानंतर कुटुंबाची ही संमती बनते. आता हा संतोष त्या आनंदीला मोबाईल घेऊन देतो. मोबाईल नंबर वगैरे एक्सचेंज करतात. पण आता काय होतं की विषय लग्नाच्या तारखा नव्हत्या, त्यामुळे हा संतोष म्हणतो की ठीक आहे, काय हरकत नाही, आपण ज्यावेळेला लग्नाच्या तारखा येतील त्यावेळेला करू. अजून 7 ते 8 महिने होते. आता तोपर्यंत हे दोघं मोबाईलवरती गप्पा मारायचे, फिरायला जायचे. एक प्रकारे म्हणू शकतो की या दोघांमध्ये हळूहळू प्रेम जडलं होतं. तारीख होती 14 एप्रिल 2025ची. या दिवशी आनंदीच्या मोबाईलवरती एक मेसेज आला. 1-2 व्हिडिओ होते, 1-2 फोटो होते. ते तिनं बघितल्यानंतर ती तिच्या बापाला सांगते की हे बघा, या संतोषची करामत. संतोष एका महिलेसोबत संबंधात होता, त्या महिलेने मला फोटो पाठवलेत. तर ती छाया होती ना, तिला समजलं होतं की संतोषचं एका जवान पोरीसोबत लग्न ठरलंय, त्याच्यामुळे हा तिच्यासोबत बोलत नाही. विषय तर वेगळा होता, पण तिने वेगळा समजला. त्यामुळे छायाने नंबर काढून त्या आनंदीला फोटो वगैरे पाठवून दिले. ज्या वेळेला संतोषचा चुलत मामा हे सगळं बघतो त्यावेळेला त्याला वाटतं की माझ्या पोरीसोबत तर फसवणूक होते. त्यामुळे तो त्या संतोषच्या आईला म्हणतो की हे लग्न नाही होऊ शकत. आता संतोषला तर ती आनंदी आवडू लागली होती. दोघांमध्ये चांगलं प्रेम बनलं होतं. पण त्या आनंदीलाही आता या संतोषचा राग येऊ लागला होता. म्हणायची की तू माझ्यासोबत धोका केलाय, मला अंधारात ठेवलंय. दुसरीकडे हे सगळं बघून संतोषला वाईट वाटलं. त्याची आई हात जोडत होती त्यांच्या, पण संतोष म्हणला जाऊ दे विषय सोडून. आता संतोष एक प्रकारे त्याच्या दुःखामध्ये होता. हळूहळू त्याच्या मित्रांसोबत बसून दारू पिऊ लागला. दुसरीकडे ही जी आनंदी होती तिचं एका ग्रामसेवकासोबत लग्न लावून देण्यात आलं. तो जो ग्रामसेवक होता तिच्या घरापासून साधारणतः 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती राहत होता. आता या संतोषचं जे गाव होतं मध्यभागी होतं. दुसऱ्या साईडला त्या आनंदीचं घर आणि त्याच्या दुसऱ्या साईडला त्या आनंदीच्या पतीचं घर. ज्या वेळेला पण त्यांना जावं लागायचं त्यावेळेला या संतोषच्या गावातूनच जायचे. या संतोषचंही घर रस्त्यावर होतं, त्यामुळे ती जाता येताना दिसायची. आता ज्या वेळेला संतोषला समजतं की तिचं लग्न झालंय, त्यावेळेला संतोष एकदम कावरा-बावरा होतो आणि त्या आनंदीला फोन करायला लागतो. त्यावेळेला ती म्हणते की तू हे बंद कर बरं का, मी तुझ्या विरोधात केस करीन. पण हा जो संतोष होता तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो तिला सारखंच फोन करायचा. त्यावेळेला तिने तिच्या आत्याला कॉल लावला, म्हणजे त्या संतोषच्या आईला, आणि सांगू लागली की असं करतो संतोष. संतोषच्या आईने समजावून सांगितले बाळा सोड आता विषय, जाऊ दे, गेलेलं गेलं. संतोष ठीक म्हणतो आणि आपला शांत बसतो. काही दिवसानंतर ती आनंदी जी होती ती तिच्या माहेरी आलेली होती. त्यावेळेला त्या ठिकाणचा एक व्यक्ती जो की संतोषचा मित्रच होता, तो व्यक्ती संतोषला फोन करतो. संतोष रात्री दारू पीत बसलेला होता. त्यावेळेला ती म्हणतो की तुझी आनंदी आली त्या ठिकाणी घरी, भेटला का नाही. संतोष उठतो दारू पिऊन आणि त्या आनंदीच्या घरी जातो. संतोष दारू पिऊन उठतो आणि आनंदीला फोन लावतो बाहेर भेटायला. ती यायला नकार देते. हा तिला व्हिडिओ पाठवतो. म्हणला की हा मी तुझ्या पतीला पाठवीन, मग बस बघ. त्यावेळेला आनंदी घाबरते, भेटायला तयार होते. हे दोघं उसात भेटतात. त्यावेळेला संतोष म्हणतो की मग तुझं काय झालं का नाही, काय घडलंच हे सांग. ते सांगायला लागते. त्यावेळेला राग येतो. म्हणतो की माझ्याशिवाय तुला दुसरं कोणी हात कसा लावला, मी आता त्याला सोडत नाही. ही आनंदी त्याला म्हणत होती अरे जाऊ दे विषय सोडून, माझं झालंय आता, यामध्ये काय रागवत बसलाय. पण हा संतोष काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. म्हणतो की हे बघ, तू जर माझा साथ देत नसतील, हे जे व्हिडिओ आहेत मी बनवलेले व्हायरल करील. आता तिला तिच्या इज्जतीची पर्वा होती. त्यावेळेला ती म्हणते काय करावं लागेल. संतोष म्हणला ठीक आहे, तू तुझ्या घरी जा, मी सांगतो परत नंतर. संतोष आनंदीला तिथून लावून देतो. आनंदी तिच्या घरी गेल्यानंतर संतोष तिला पाठीमागून फोन करतो आणि म्हणतो की हे बघ, मी जसं सांगतोय तसं कर. एक दिवशी मी तुला फोन करेल रात्री, त्यावेळेला तू तुझ्या पतीला घेऊन ये आणि आमच्या गावामध्ये आलं की तू गाडी थांबव, काही पण कारण देऊन. त्या ठिकाणी मी काय करायचं ते बघतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर ती घाबरायला लागते, पण ती आज काही करू शकत नव्हती. तिची लगाम आता संतोषच्या हातात होती. संतोषकडे व्हिडिओ होते तिचे. त्यावेळेला ती होकार देते इज्जती खातीर, तिच्या आईबापाची इज्जती खातीर.
पण ती ही थोडा पण विचार करत नाही की कसली इज्जत आली. आता जे काय आहे ते पतीच आहे पुढे. काही दिवस गेल्यानंतर हा जो संतोष आहे तो त्या आनंदीला म्हणतो की बोलव तुझ्या पतीला, तुझ्या माहेरी घेऊन जा. त्यावेळेला हे ठरल्याप्रमाणे आनंदी तिच्या पतीला घेऊन माहेरी पोहोचते. पण संतोषला काही कामानिमित्त तो पोहोचू शकला नाही. आनंदी त्या ठिकाणी राहते, पतीला पाठीमाघारी पाठवून देते. संतोष म्हणला की हे प्लॅन फसला तर काय झालं, दुसरा प्लॅन बनवू, पुन्हा बोलवतो न्यायला. आता जी आनंदी होती काही दिवस राहिल्यानंतर तिच्या पतीला बोलवते. सायंकाळचे 6 वाजता तिचा पती कामावरनं सुटल्यानंतर डायरेक्ट हिला आणायसाठी जाणार होता. रस्त्यात थांबून त्यानं 2 डझन केळं, 1 डझन ॲपल घेतली. आता रस्त्याने जाता जाता त्याला लघवी लागली, त्याच्यामुळे तो रस्त्याची गाडी कडेला लावून लघवी करू लागला. स्कॉर्पिओ आली त्याच्यावरती वार करायला लागली. आता हे सगळं त्याला ज्या वेळेला समजलं की आपल्यावरती कोणीतरी वार करतंय, तोपर्यंत उशीर झालेला होता. त्याला संपवून टाकलं. आसपासची लोकं आली, त्या माणसांना पळवून लावलं. ती लोकं स्कॉर्पिओमध्ये बसून गेली, पण तोपर्यंत याचा जीव गेलेला होता. पोलिसांना बोलवलं. त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आली. ॲम्ब्युलन्स घेऊन त्याला गेली. पोलिसांनी आसपासची पडताळणी चालू केली. शेजारी एक CCTV कॅमेरा होता, त्याच्यामध्ये स्कॉर्पिओचा नंबर दिसला. त्या पोलिसांनी स्कॉर्पिओच्या मालकाला पकडलं. मालक म्हणला की एक संतोष नावाचा व्यक्ती भाड्याने घेऊन गेला होता. आता संतोष म्हणल्यानंतर कोण असेल आसपास पोलिसांनी विचारलं तर संतोष जो त्या गावामध्ये राहत होता त्याच्याबद्दल माहिती निघाली. आता संतोषच्या घरी पोलीस आले. तो त्या ठिकाणी नव्हता. पळून जायच्या प्लॅनिंगमध्ये तो रेल्वे स्टेशनवरती गेलता. त्या ठिकाणी पोलिसांनी त्याला पकडलं. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. विचारू लागले की बोल का मारलं. हा म्हणला मी नाही मारलं. पोलिसांनी CCTV कॅमेरा दाखवलं. त्यावेळेला हा पूर्णपणे रडू लागला आणि त्यांना सांगू लागला की माझी गर्लफ्रेंड होती, त्याच्यासोबत याचं लग्न झालं होतं, मला बघवलं नाही म्हणून मी मारला. तर तुला कसं काय समजलं. त्यावेळेला तो पोलिसांना सांगू लागला की मला आनंदीनं सांगितलं होतं की हा येणार आहे. आनंदीला हे पोलिसांनी पकडलं. आता सरळ सरळ तर ती गुन्ह्यामध्ये सामील नव्हती, पण तिने या संतोषला मदत केली होती, म्हणून त्याच्यावरती पण कारवाई होईलच. दोघंही आता जेलमध्ये आहेत. त्याचे जे मित्र होते ते 3-4 लोक ते पण ताब्यात आहेत. 4-5 जण आता पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळं पुढे चालून यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. पण आता मला सांगा, यामध्ये त्या आनंदीच्या पतीची काय चूक होती. गरीब बिचारा वर्षानुवर्षे मेहनत केली, नोकरी केली आणि नंतर पत्नी अशी मिळाली. त्याच्यामध्ये त्याची काय चूक होती. त्याचं तर आयुष्य बरबाद झालं ना. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण नक्कीच करा. तर चला मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.